गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या ऍडव्हेंचर भरलेल्या व्हिडिओ मध्ये. आणि मी तुमचा मित्र रोहित सोनवणे. मला द्राक्षाच्या बाग दाखवतो कसा असतो. द्राक्ष तोडले वाटते सगळे ना? द्राक्ष तोडले का? इकडे काय करा मस्त रे, पूर्ण तोडी झाली वाटतं ना? एकदम फ्रेश. कुठे जाणार माल? बलियाला बदियाला? बलिया बलिया बलिया. ओके. पूर्ण संपला का एवढाच आहे माल? आहे ना अजून थोडा आहे का? अच्छा. कसं म्हणजे तुमच्या डीलर सोबत असतं डायरेक्ट? ओके. आणि कुठल्या क्वालिटीचे हे द्राक्ष? त्याच्यामध्ये क्वालिटी वगैरे पण असेल ना? लोकल लोकल थॉमसन. थॉमसन आहे का? ओके. बघा खूप सुंदर असा माल आहे, थॉमसनचा आहे. मस्त आहे, एकदम ओरिजिनल. इकडेच फ्रेश वगैरे करतात ते लोक. पॅकिंग वगैरे इकडं पॅकिंग चाललेलं आहे. थोडे खायला भेटेल का? नाही झाली वाघाची तुमच्या? एक दिवसात आहे ना. एक दिवसात अजून आहे. ते कधी करणार आहे छाटणी? उद्या करणार आहे का? किती वाजता चालू करता तुम्ही? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. आपल्याला एवढा खायला दिला मागितल्यावरती. थँक्यू सो मच तुमचं. पकड जरा नानी. चला येऊ येऊ का? एवढ्याकडे खायला भेटला आपल्याला द्राक्षाचा. नाशिककरांचं मन खूप मोठं आहे. बसला अजून पुढे भरपूर पुढे चालू. पुढं पण चालू आहे ना? त्या या रस्त्याला खूप बाग आहे असे का? तिकडं द्राक्ष तोडणी चालू आहे. मध्ये मध्ये आपल्याला भेटतील अजून बघायला खूप सारे. क्वालिटी आहे का? खाऊन बघ, मस्त आहे. टेस्टी एकदम. गोडे आंबट आलं वाटतं. ऊस तोडायचं चालू आहे. चिंचाचं झाड लागले मध्ये, खूप सारे चिंचा लागल्या. आता चढून काढणार आहे आम्ही. सोडून काढणार आहे झाडावरती. भाऊ झाडावर चढणार ना तू? हो 100%. जे खाली लागली बघ या साईडला. हा पायाच्या इथे, पायाच्या इथे भेटली का? फेक. ओरिजिनल. आरामात तोडा. नाही नाही इकडे आता नको जाऊ एवढं लांब. गावचे मुलं असेच असतात, बिंदास. त्या साईडला खूप आहे ना? पूर्ण भरलंय ते. हा उडव, फेक. उचलता व्हिडिओ मध्ये. हा फेक ना खाली. येऊ का मी आता?
आंबट आंबट. दाखव ना किती तोडले आपण. हे काय भरपूर तोडलंय. दाखव. हे खालच्या पण उचल. बघू शकता मित्रांनो, एवढ्या चिचा तोडल्या आम्ही. तर आता रोहित भाऊ हे मुंबईला घेऊन जाणार आहे नाही का खायला. नाशिकचं फेमस असं अंगूर. नदीवर आलो नानी. हा, कोणती नदी आहे? गोदावरी. गोदावरी नदी. हो, कुटूर रस्ता गोदावरी नदी. सुप्रसिद्ध असं ठिकाण. श्री शंकर भोलेनाथ का मंदिर है यहाँ पे, बहुत बड़ा और बहुत अच्छी नदी है. पाणी फुल आहे रे नानी. बहुत बहुत पानी है इधर नदी में. गोदावरी नदीवरती आलो, तुम्हाला दाखवतो ते सुंदर असं नजारा. नानी 12 महिने ही भरलेली असते ना? असंच असते का भरलेली एकदम फुल? गावाची शेती आहे ना? गावाची शेती. कुठून? तू का आता नाही जात का? हा का? स्विमिंग करायचं चांगलं असतं बॉडीसाठी. बॉडी मग स्विमिंगच होईल माझी. जिम करायची दुपारी पावायला, दुपारच्या हा ना? उन्हात दिवसभर पावत या साईडून परत रात्री जिम करायचं आणि दूध भाकर जाऊन खायची. पण बॉडी झाली अंडे बिंडे. काय खायचं? दूध भाकर. कसं? गुळाचं खाला. हे लोकांनी मरळ पकडली रोहित भाऊ. कुठे? मरळ आबा या पिजन मध्ये आबा. दाखवा बरं काय म्हणलंय बाबू. हो बाबू, हे बा केवढी. बाबू इकडे बाय. चिलापी पण आहे ना? मरळ चिलापी दोन्ही पण उचला ना आणि जा जवळ. ती जिवंत आहे. जिवंतच आहे ना मग. खूप सारे मासे पकडले लोकांनी. दोन्ही मरळ आहे का? चावते का हो? अशा वरती पकडा ना. बापरे. किती असेल तरी? किती वजन असेल? 5-6 किलो. 5-6 किलो ना? बापरे. 5-6 किलोची एक मरळ आहे. तेच खाली जाईल नानी. सट किती जायची. बघू शकता मित्रांनो, 5-6 किलोचा असेल ना? 5-6 किलोची मरळ यांनी पकडली पिंजऱ्यामध्ये. बापरे. तुम्ही दररोज पकडतात ना असं? दररोज एवढा मोठा गल्ला असतो यांचा. मरळ. बापरे. अरे लय जडी. अयो. याला उचलत नव्हती. जिवंत होत रोहित. बाबू पकडा पकडा. त्यांना काहीतरी इकडे 2 मिनिटं. मरेल आता. नाही जिवंत आहे रे. दोन्ही जिवंत आहे. जिवंत आहे दोन्ही पण. तुम्ही तर एक मरेल आता पकडून बघू शकता मित्रांनो, गोदावरी नदी मासे पकडले या भावांनी. आणि आम्ही आता व्हिडिओ शूट काढायला आलो होतो. बघू शकता किती सुंदर मासे आहे. मरळ म्हणते याला. हे 6-6 किलोची एक मरळ आहे. बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर आहे. मरळ मासा. बापरे. किती जण खाऊ शकता याला? तरी 7-8 जण. 8-10 जण. 7-8 जण जेवण होऊ शकतं. 7-8 जण. आणि विकायला गेले तर पूर्ण मरण तरी पण 6-7 हजार. 6-7 हजार. दोन का? दोन्ही. दोन्ही एक प्राइस
एक का आता 3 परत जाईल का 3 अडीच नाही हा एक ना हा 5 किलोचं 5 किलोचं ते पायथन नसतो का पायथन सेम तोंड आहे बघ ना सेम सापावाने ना हे बघ ना फुल सापासारखं तोंड आहे बघ बापरे लाईफ मध्ये पहिल्यांदा पकडलं एवढं मोठी साईज बघा ना पूर्ण बिग साईज एकदम एवढी साईज असते का वाटते अजून एवढीच हा का योजन मोठं साप आपलं मासा कोणता राहतो नाही आपल्याकडे याच्यावर मोठे कुठले भेटत बरोबरच मोठा आहे. बरेच मोठे भेटते का एवढीच साईज राहते का तिकडलं कोंबडी म्हणते कोंबडी साप राहते. हा का आपली राहते. पण तो एवढं लाट राहते ना. जिलापी पण सोडली का आपल्याला हा. जिलापी पण साईज बघ चिलापी मासा आहे चिलापी चिलापी चावती का हो खोला नाही काठी लागते काठी आपण ते माशाचे खातो ते काय आहे ते त्याला येच येत नाही पाव सोबत चिलापी 50 रुपये भेटते तिकडे. हा मग 50 इकडे कितीला भेटते किलो फ्राय करून 50 रुपये भेटतो. आपल्या इकडे 50. हा का तुम्ही किती मध्ये विकता इकडे किती आहे? 60 रुपये किलो यो बारीक किलोग्राम असं त्यानं टाकलं ते. किलोवरती इकडे आहे. किलोवरती. किती किलोचं असतं? एक किलो नाही जात. किती किलो आहे किलो? तो 160 रुपये किलो. चिलापी साईज बघा त्याला फक्त घरी न्यायचं साफ करायचं फ्राय डायरेक्ट कितीचा मासा असेल? हा 120 रुपयाचा. होय, मारशील तर. ते गलफ्यामध्ये बोट घालतात. हा, काय नाही करत. काठी लागते. काटा बघ कसला मोठा आहे त्याचा हे बघ ना काटे बघा काटे नदीपासून जरा थोड्याशा अंतरावरती आलो आम्ही आणि तिकडं रस्त्यामध्ये ना आम्हाला एक मस्त असा आमराई दिसली आमराई म्हणजे आंब्याचे खूप सारे झाडं असतात लावलेले असतात बागासारखे हा त्याला आमराई म्हणत्या तुम्हाला दाखवतो किती झाडाला आंबे लागले ते खूप सारे झाडं इकडे असे दाखव इकडे कॅमेऱ्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही असे आंबे लागतात त्याला आमराई म्हणत्या खूप सारे झाडं असतात इकडे तरी पण याच्यामध्ये 100 एक झाडं असतील ना नानी हो 100 एक झालं. 100 आम्ही 3 वर्षापासून हा स्विमिंग पूलचा व्यवसाय करतोय. अच्छा इथल्या आजूबाजूच्या परिसरातील मुलांना पोहता यावं त्यांनी कॉम्पिटिशन साठी तयार व्हावं बरोबर. ही आमची इच्छा आहे. हा 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 अच्छा आणि याचा टायमिंग वगैरे काय सकाळी 6:30ला पूल चालू होतो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतो. अच्छा आणि कुठे आहे हा हा ऍड्रेस पिंपळस आणि निफाडच्या जवळ कोटरे फाटा म्हणून डेस्टिनेशन आहे तिथे आमच्या मळ्यामध्ये केलाय डिलिजन्स फार्म स्विमिंग पूल. अच्छा म्हणजे त्याचं नावच ते हो डिलिजन्स फार्मचं. फार्म आमच्या फार्मचं नाव आहे अच्छा. त्याचा हा स्विमिंग पूल हा. आमचं रेस्टॉरंट आहे तिथे मिसळ मिळते बरं, महाराष्ट्रीयन मिसळ जेवण वगैरे. मिळतं. म्हणजे सगळं सुविधा तुम्ही करून ठेवल्या इकडे हो, हो, हो. अच्छा म्हणजे ट्रेनिंग वगैरे सगळं तुम्ही देता हो इकडे ट्रेनिंग देतो मी मुलांना. अच्छा 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 आता हा बघा हा 2 दिवसांपूर्वी आलेला मुलगा आहे हा हा हा. याचं फ्लोटर वगैरे काढून आता आम्ही याला पोहायला शिकवलेले. आणि हे झाड कशापासून लावले म्हणजे तुम्ही काय पहिल्यापासून तुमच्या मनात होतं का कसं काय मी सुरुवातीला माझं कॉलेज लाईफ संपल्यानंतर 12 वर्ष नोकरी केली. हा हा नोकरी सोडून मग मी व्यवसाय सुरू केला. अच्छा अच्छा त्याच्यामध्ये मी 1000 झाडं लावली. ओके. त्याच्यामध्ये अंजीर आहेत नारळ आहे आता पेरू हे आहे. जे अंजीरचं झाड आहे ना हे हो हो हे अंजीरचं झाड. ओके असे हे बरोबर हे जे पिकले हे बरोबर हो हे असे हा हा हे पिकलेलं होतं अच्छा पण आता हे खराब झालं. अच्छा अच्छा हा भाग चांगला आहे अजून हा ना? खाण्यायोग्य आहे अजून. अच्छा हा हा बरोबर अच्छा अजून कुठले कुठले झाडं लावलेले बोलले पेरू लावले मी काही नारळ लावले हा, हा, हा. आंबा अंजीर असे सगळे 1000 झाडं लावले होते. अच्छा हा पैकी आता इथं अंजीरला दाटी जास्त झाली त्याच्यामुळे जिथं बरोबर. फक्त सनलाईट येतो तिथे जास्त फळं येत आहेत. बरोबर. बाकीकडे फळांची संख्या कमी आहे. बरोबर हे जे तुमचं शेत स्वतःच आहे का तुम्ही जागा घेतली होय वडिलोपार्जित आमचं माळरान होतं आधी. अच्छा अच्छा म्हणजे आणि वडिलांपासून हो हो आली आमचं इकडं. वडिलोपार्जित माळरान आहे. हा, हा, हा.
आणि किती एकर वगैरे काय कसं आहे? 3.5 एकर आहे पूर्ण. अच्छा 3.5 एकर आहे. मस्त सुंदर तुम्ही असे झाडं वगैरे बनवले. हा स्विमिंगच्या साठी जो अवेअरनेस पाहिजे तो नाहीये. बरोबर. पण मग त्यांना आनंद पण साजरा करायचा असतो. बरोबर. मग मी हे नियम शिथिल करून टाकले. मी कुठल्याही कॉस्ट्युमची त्यांना बरोबर. अट घालत नाही किंवा कॅप गॉगल असलंच पाहिजे असंही काही नाही. थोडस इकॉनॉमिकली थोडेसे बॅकग्राऊंड असलेले कमी बॅकग्राऊंड असलेले लोक आहेत त्याच्यामुळे मग मी सगळ्यांना पोहू देतो. कोणी जो येईल त्याला पोहू देतो. कारण की- अर्धा तास म्हटलं तरी मी सोडतो. हा आणि गरीबाचेच मुलं असतात हो. आपल्या गावचे जास्त तर हा? पण मग सगळे मुलं स्वतः पैसे कमवून येतात. बरोबर, आणि बरोबर. कुठेतरी काम करतात. हा. मग त्याच्यात थोडेसे पैसे इथं स्विमिंग वरती खर्च करतात. तुम्ही पण स्विमिंगचा आनंद घ्या. नाही. येऊ लवकरच येऊ आता इकडेच आपण हा? चला थँक्यू हा Thank you. चला हे पण थोडं ना हो सगळे तोड, हळू तोड पण. झूम हा दाखवतो तारीख कशी जाऊ. बघ ना मी याला दाखवतो. दाखव. तर हा होता आपला एक छोटासा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.